अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलीस कोठडी संपल्यानंतर भोंदूची जेलमध्ये कोठडीत रवानगी। दुसऱ्या गुन्ह्यात खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार। खरातला ठोकून मारलं पाहिजे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं वक्तव्य। खरात अजून जिवंतच कसा याचंच आश्चर्य वाटतं, रितू तावडे यांची टीका। भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात एसआयटीच्या ताब्यात। खरातच्या नाशिकमधील घरी एसआयटी कडून 15 ते 20 मिनिटं झाडाझडती। शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात खरातच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार। कल्पना खरातसह 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। खरातची पत्नी फरार, शोध सुरू। पुण्यातील 24 रत्नममध्ये अशोक खरातच्या मुलीचा फ्लॅट। सुषमा अंधारेंनी केला होता आरोप। मॉडेल कॉलनी परिसरात उच्चभ्रू सोसायटीतील तिच्या नावावर फ्लॅट असल्याचं समोर। खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या। खरातनं कोणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं, रोहित पवारांकडून संशय व्यक्त। रोहित पवारांच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची मागणी। कुणाला अजित पवार नको होते, चाकणकर सुनील तटकरे वारंवार खरातकडे जात होते, लवांडे यांचा आरोप। राजकारणाच्या 35 वर्षात कधीच कुठल्या महाराज बुवाकडे गेले नाही, मी माझ्या हिमतीने आमदार झाले। मंदा म्हात्रेंची रुपाली चाकणकरांना टोला। विनाकारण कोणत्याही ढोंगी बुवाकडे जाऊ नका, मंदा म्हात्रेंचं आवाहन। भोंदू खरात आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखेंचा एकत्र फोटो व्हायरल। खरातच्या गळ्यात तुळशीहार घालून विणा देऊन सत्कार करतानाचा फोटो समोर। अंधारेंच्या आरोपांनंतर आपण खरातला ओळखत नसल्याचं साळुंखेंचं वक्तव्य। खरातचा पुण्यातील सीए पुजारी आणि सराफा व्यावसायिकांची चौकशी। खरातच्या 6 तास चौकशीत धक्कादायक बाबी समोर। पुण्यातील एका बँकेतून घेतलेल्या कर्ज प्रकरणात मॅनेजरला 1 कोटीची लाच दिली होती। भोंदू खरात प्रकरणी राजकीय नेते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता। खरातच्या मुलीच्या लग्नात आलेल्या व्हीआयपी लोकांचा शोध घेणार। लग्न सोहळ्याला नाशिक, अहिल्यानगर, मुंबई आणि दिल्लीसह परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावल्याचीही एसआयटीकडे माहिती। खरात प्रकरणात एका सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर कंपनीच्या रडारवर। सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसाठी मेडिकलहून गुंगीच्या गोळ्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याचा संशय, सूत्रांची माहिती। भोंदू खरासोबत असलेल्या संबंधांबाबत शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंची चौकशी करा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एसआयटीकडे मागणी। हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा अन्निसचा आरोप। भोंदू खरातची संपत्ती शेकडो कोटींची, मात्र उत्पन्न लाखांचं दाखवून भरायचा कर। खरातनं बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा आरोप। आयकर विभागाकडून खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता। बंडलबाज खरात शाकाहारी असलेल्यांना मांसा पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून प्रसाद म्हणून खायला द्यायचा। काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवून लाखोंची रक्कम लुबाडली। एसआयटीच्या तपासात खरातचं पितळ उघडं। भोंदू ऋषिकेश वैद्यने पीडितेचा पती आणि मुलाला मारण्याची धमकी दिली। पतीनं भोंदू ऋषिकेश वैद्यला पीडित पत्नीला फोन न करण्यास सांगितलं होतं, तर ऋषिकेश वैद्यनं पीडितेला ब्लॅकमेल करून भेटायला बोलावल्याचं समोर। जैन मुनींच्या चमत्कारानं गळ्याचा त्रास दूर झाला। महापौर रितू तावडेंचं जैन मुनींबद्दल मोठं विधान, तर रितू तावडे गुरुदेव नम्रमुनी महाराज यांना भेटल्यानंतर महापौर झाल्या। मंगल प्रभात लोढा यांचा दावा। जैन मुनींच्या चमत्कारानं गळ्याचा त्रास दूर झाला, महापौर रितू तावडे यांचं वक्तव्य, तर रितू तावडेंच्या प्रश्नावरून राऊतांचं वादग्रस्त विधान। संजय राऊतांच्या वक्तव्याचा रितू तावडेंकडून निषेध। संजय राऊतांना नसतील पण आम्हाला बोलण्याच्या मर्यादा। जैन मुनींच्या चमत्कारानं गळ्याचा त्रास दूर या रितू तावडेंच्या वक्तव्यानंतर राऊतांनी केलं होतं वक्तव्य। ताराराणी यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न। हिंदू मराठा साम्राज्यासाठी ताराराणींचा संघर्ष होता, संजय राऊतांचं वक्तव्य। तर ताराराणींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न का करताय?
राऊतांचा हल्लाबोल। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद। ताराराणींविषयी वक्तव्य केलं तेव्हा एकनाथ शिंदे तिथे उपस्थित होते। पहिला निषेध एकनाथ शिंदेंचा व्हायला हवा। राऊतांची टीका तर ताराराणींना परस्पर जैन घोषित करण्याचा अधिकार कुणी दिला? राऊतांचा निशाणा। ताराराणी जैन नाही मराठा होत्या हे जैन समुदायानं समजून घ्यावं। नयन पद्मसागर नेहमी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तर 52 कबूतरखाने बंद असण्याचं कारण नयन पद्मसागरच। निलेशचंद्र मुनी यांची टीका। जालना महानगरपालिकेचे काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित। स्वीकृत सदस्य निवडीवेळी भाजपला मदत केल्याप्रकरणी कारवाई। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे विभागीय बैठक। संत एकनाथ रंगमंदिरात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक। पक्ष मजबूतीकरण आणि पक्ष वाढीबाबत बैठकीत चर्चा। घड्याळाची टिकटिक बंद पडेल असं काही लोकांनी भाकीत केलं होतं। भाकीत करणाऱ्यांचा पराभव करून लोकसभेत गेलो होतो। आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचा खासदार अशोक चव्हाणांवर निशाणा। बिजू पटनायकांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबेंची माफी। ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायकांबाबत निशिकांत दुबेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्यास मी माफी मागतो, दुबेंची दिलगिरी। पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी घेतली महापौर रितू तावडे यांची भेट। अश्विनी भिडे यांनी काल आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलाय। सातारा जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित। मृतदेहांची अदलाबदल केल्याचं प्रकरण भोवलं। एका महिन्यात 2 वेळा मृतदेहांची अदलाबदली झाली होती। मराठी शाळांसंदर्भात मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या शिवसैनिकांची नवी मुंबई महानगरपालिकेत आंदोलन। हातात बॅनर घेत आणि जोरदार घोषणाबाजी करत मुख्यालयात प्रवेश केला। शिवसेनेकडून राज्यसभा उमेदवारी घोषित झालेल्या ज्योती वाघमारे दिल्लीत दाखल। राज्यसभा शपथविधी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिल्लीत। आवश्यक कागदपत्र तसंच इतर प्रक्रिया पूर्ण करून शपथ घेणार। सांगली जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीची निवड बिनविरोध। 4 विषय समिती सभापती निवडणुकीसाठी 4 जणांचेच अर्ज दाखल झाल्यानं भाजपला रोखत 4ही समिती सभापती पदाच्या निवडी बिनविरोध।